विद्यार्थी मित्रांनो, मी गणित गुरु अंकगणित आणि बुद्धिमत्ता या पुस्तकांचा लेखक आहे आणि महाराष्ट्रातल्या नामांकित दुकानांमध्ये आणि ऑनलाईन Amazon वरती देखील ही पुस्तकं उपलब्ध आहेत। या पुस्तकावरून दररोज एक व्हिडिओ अपलोड करत आहे मी। तर आज या पुस्तकावरून व्हिडिओ अपलोड करणार आहे जहाज आणि प्रवाहाची गती, बोट आणि स्ट्रीम। ह्या जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपण आतापर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत ते पाहणार आहोत। या पुस्तकामध्ये भरपूर सरावासाठी उदाहरणं आहेत। मी शिकवलेले जे आहे ते व्यवस्थित पहा, ते व्यवस्थित शिकून घ्या आणि या पुस्तकातले उदाहरणांची चांगला सराव करा। जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना शेअर करा, चांगली कमेंट करा आणि जर चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राइब करा। येणारा काळ जे आहे यात खूप मोठी भरती होणार आहे, त्यामुळे तुम्हाला हे व्हिडिओ खूप फायद्याचे आहेत। तर पाहूया आज आपण जहाज आणि प्रवाहाचा वेग। बघा, एका प्रवाहाचा वेग 20 किलोमीटर प्रति तास आहे। प्रवाहाचा वेग, आता याच्यामध्ये 3 वेग असतात, लक्षात ठेवा। म्हणजे प्रवाहाचा वेग म्हणजे समजा ही नदी आहे किंवा ओढा आहे, ओढा इकडे वाहतोय ना, समजा प्रवाह 20 वेगाने वाहतोय। ही पाणी किती वेगाने वाहतोय? 20। म्हणजे आपण नुसती उडी जरी टाकली किंवा एखादी वस्तू जरी टाकली तर ती 20 किलोमीटर वेगाने खाली जाईल। किती? 20 किलोमीटर वेगाने, म्हणजे काही हालचाल न करता। आणि जर समजा इथं समजा मी पोहणार आहे आणि माझा पोहण्याचा वेग जर समजा 20 असेल किंवा 30 असेल, मी जर उडी मारली 30 ने, म्हणजे माझं 30 ने बी जाईल आणि प्रवाह मला अजून कोणत्या वेगाने खेचेल? 20 ने। म्हणजे 30 आणि 20 50 किलोमीटर वेगाने जाईल। किती वेगाने? 50 किलोमीटर। म्हणजे संथ पाणी, एकदम शांत पाणी असेल ना, मी 30 किलोमीटर वेगाने पोहतोय। किती किलोमीटर वेगाने? 30। मग प्रवाहाच्या दिशेने पोहायचं असेल तर माझा 30 आणि 20 म्हणजे किती वेगाने जाईल मी? 50। आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं असेल तर मी इकडून जर वरती जायचं ठरलं, माझा वेग आहे 30, पण ही मला 20 वेगाने खाली लोटते। मग 30 आतनं 20 गेले किती? 10। म्हणजे किती? 10 किलोमीटर वेगाने मी इकडे वरती जाईल। म्हणजे 3 वेग येते: संथ पाण्याचा वेग, संथ पाण्याचा वेग, संथ पाण्यातील वेग, संथ पाण्यातील वेग। संथ पाण्यातील वेग किती आहे माझा? 30 किलोमीटर। पाणी जर शांत असेल तर मी 30 किलोमीटर एका तासात पोहू शकतो। आणि जर समजा प्रवाह 20 किलोमीटर वेगाने वाहतोय आणि मी प्रवाहाच्या दिशेने पोहायला सुरुवात केली तर 30 आणि प्रवाहाचा वेग 20 म्हणजे 50 किलोमीटर वेगाने मी पुढे सरकेल। आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं असेल तर माझा वेग आहे 30, पण प्रवाह मला 20 ने लोटतोय, म्हणजे मी फक्त 10 किलोमीटर वेगाने जाईल। म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वेग, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आणि संथ पाण्यातील वेग, हे तीनही वेग अतिशय महत्वाचे आहेत। किंवा आपल्या सायकलीचा अनुभव असतो बघा, समजा वारा 20 किलोमीटर वेगाने चाललेला आहे तर आपली सायकल 20 किलोमीटर वेगाने ऑटोमॅटिक जाईल। आणि आपण जर 30 किलोमीटर सायकल वेगाने चालवत असू, म्हणजे 30 आणि 20 50 किलोमीटर वेगाने आपली सायकल पळेल। पण हाच अनुभव, आणि समजा हवाच नाही, काहीच नाही, तर आपण 30 किलोमीटर वेगाने चालेल। पण समजा आपण इकडून जोरात हवा आहे 20 किलोमीटर वेगाने आणि आपली 30 किलोमीटर वेगाने सायकल चालू आहे, पण हवा किती रोध करते? 20। म्हणजे आपले 30 व 20 म्हणजे आपण विरुद्ध दिशेने फक्त 10 किलोमीटर वेगाने जाऊ। हा अनुभव आपल्याला सायकल चालवताना वगैरे येतो। लक्षात आलं का मग तुम्हाला? मग आपल्याकडे सूत्र आहे काय? अंतर भागिले वेग बरोबर काय? वेळ। अंतर भागिले वेग बरोबर काय? वेळ। आता आपलं अंतर किती आहे बघा, नाव प्रवाहाच्या दिशेने 40 किलोमीटर अंतर। किती अंतर? 40 किलोमीटर। वेग किती आहे आपला? आपल्याला आता प्रवाहाच्या दिशेने जायचंय, मग प्रवाहाच्या दिशेने वेग काय येईल इथं? वेग बरोबर प्रवाहाचा वेग अधिक नावेचा वेग। प्रवाहाचा वेग अधिक कोणाचा वेग? नावेचा वेग। कळलं का? वेग म्हणजे कोणाचा? आपण प्रवाहाच्या जर दिशेने असं चाललेलं आहे, प्रवाहाच्या दिशेने जर चालत असू तर आपला प्रवाहाचा वेग किती आहे? 20। आणि आपला वेग माहिती नाही, नावेचा वेग, मग तो x मानायचा। 20 अधिक x वेगाने आपण प्रवाहाच्या दिशेने जाऊ। कळलं? कोणत्या वेगाने? 20 अधिक x ने, माहिती घ्यायचं वेग आहे 20 अधिक x। आणि वेळ किती लागतोय आपल्याला? 40 मिनिटं। माहिती घ्यायचं 40/60 तास। मिनिटाचं इथं तासात करून घ्यायचं। पुन्हा हे करायचं, 20 दुने 40, 20 त्रिक किती? 60। मग या 3 ने या 40 ला गुणायचं, 3 आणि 40 ला गुणलं तर किती आलं? 120 आलं। 2 आणि 20 अधिक x ला गुणायचं,
2 आणि 20 ला गुणलं तर 20 दुने 40 आलं. 2 आणि x ला गुणलं तर 2x आलं. बरोबर, इकडे 120 आलं. मग हा 140 इकडे वजा करायचा. 120 वजा 40 बरोबर 2x. 120 वजा 40 किती आलं? 80 आलं. हा 2 इकडे गुणिले इकडे भागिले होईल. 80 भागिले 2 बरोबर x. मग x बरोबर किती आला? 40. म्हणजे संथ पाण्यामध्ये वेग किती आहे? संथ पाण्यामध्ये वेग आहे 40 किलोमीटर. संथ पाण्यात वेग आहे 40. आणि प्रवाहाच्या दिशेने वेग किती असेल? 40 अधिक 20. 40 आणि 20 किती? 60. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय असेल? विरुद्ध दिशेने 40 वजा 20 म्हणजे किती? 20 वेगाने. कळलं का तुम्हाला? पुन्हा एकदा हे उदाहरण समजून देतो बघा. बघा, एका प्रवाहाचा वेग 20 किलोमीटर प्रति तास आहे. एक नाव प्रवाहाच्या दिशेने 40 किलोमीटर अंतर 40 मिनिटात पार करते. तर नावेचा वेग किती? तर आता आपल्याकडे सूत्र आहे. कोणतं सूत्र आहे? अंतर भागिले वेग बरोबर काय? वेग. हे सूत्र आहे, बरोबर ना? आपण काय करू आता बघा, तुम्हाला अजून एकदा हे समजून देतो. एक नाव आहे आणि एक प्रवाह असा आहे. समजा ह्या नदी अशी वाहते किंवा ओढा असा वाहतोय, बरोबर. आणि या प्रवाहाचा वेग किती आहे? 20 किलोमीटर. प्रवाहाचा वेग किती आहे? 20 किलोमीटर. प्रवाहाचा वेग किती आहे? 20 किलोमीटर. कळलं का? मग प्रवाहाचा जर वेग 20 किलोमीटर असेल ना, आपण जर याच्यामध्ये एखादी वस्तू टाकली तर ती 20 किलोमीटर वेगाने वाहत जाईल. आपण जरी उडी मारली तरी आपण 20 किलोमीटर वेगाने वाहत जाऊ. पण प्रवाहाचा वेग 20 किलोमीटर आहे म्हणून आपण 20. पण आपण जर समजा 10-20 किलोमीटर 30 किलोमीटर वेगाने जर पोहत असू तर आपण 20 आणि 30 म्हणजे 50 किलोमीटर वेगाने आपण जाऊ. बरोबर आहे का? हे झालं प्रवाहाच्या दिशेने वेग. काय झालं? प्रवाहाच्या दिशेने वेग. आणि जर समजा संथ पाणी अजिबात हालचाल करत नाही तर आपला वेग किती असेल? संथ पाण्यात एकदम शांत पाणी त्याच्यात वेग किती असेल आपला? 30 किलोमीटर. किती? 30 किलोमीटर. 30 किलोमीटर. आणि प्रवाहाच्या दिशेने गेलं तर आपला बी 30 आणि प्रवाहाचा 20 म्हणजे आपण 50 किलोमीटर वेगाने. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर जायचं असेल, प्रवाह असा जातोय आणि आपण इकडून पोहायला सुरुवात केली, प्रवाहाचा वेग किती आहे? 20. आपला वेग किती आहे? 30. प्रवाह आपल्याला 20 वेगाने लोटेल ना, मग 30 आतनं 20 गेले किती? 10 किलोमीटर. आपला वेग आपण फक्त 10 किलोमीटर वेगाने पोहोच येऊ. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने विरुद्ध दिशेने पोहणं फार अवघड असतं. खूप हळूहळू येतं माणूस, बरोबर का नाही? बर, मग आता आपल्याला काय विचारलंय? 40 किलोमीटर अंतर जायचं प्रवाहाच्या दिशेने. इथून समजा टाकलं, इथून असं 40 किलोमीटर अंतर जायचं इथपर्यंत. किती किलोमीटर? 40 किलोमीटर अंतर जायचे. मग अंतर किती? 40 किलोमीटर. आता प्रवाहाच्या दिशेने जायचं म्हणजे वेग किती पाहिजे? प्रवाहाचा वेग प्लस स्वतःचा वेग. प्रवाहाचा वेग अधिक स्वतःचा वेग बरोबर काय दिलेले आपल्याला? किती मिनिटात पार करायचं? 40 मिनिटात. मग याचं तासात करून घ्यायचं. तासात करण्यासाठी कशाने भागायचं? 60 ने. 40 भागिले 60. कळलं का तुम्हाला? मग 20 दुने 40, 20 त्रिक 60. 3 ने 4 40 ला गुणायचं. 3 ने कोणाला गुणायचं? 40 ने. 3 गुणिले 40 आणि बरोबर काय? 2 गुणिले, आता प्रवाहाचा वेग दिलेला आहे. किती दिलेला आहे? 20. मी इथं डायरेक्ट प्रवाहाचा वेग घ्यायचा 20 आणि नावेचा वेग विचारलाय, मग तो किती घ्यायचा? x. 2 गुणिले 20 अधिक x. हे सोडवायचं. 40 त्रिक 120 आणि 20 दुने 40 अधिक 2 दुने 2 गुणिले, बघा 2 आणि 20 ला गुणलं 40 आलं. 2 आणि x ला गुणलं 2x आलं. हा 40 इकडे अधिक, इकडे काय होईल? वजा होईल. 120 वजा 40 बरोबर आलं इकडे 2x. 120 वजा 40 किती? 80 बरोबर 2x. 2 इकडे भागिले केला तर किती आलं? 40. म्हणजे x बरोबर किती आलं? 40. म्हणजे नावेचा वेग आहे 40. किंवा आपल्याला याला पडताळा पद्धतीने आपल्याला करता येईल. काय करायचं? आपल्याला बघा 40 मिनिटं म्हणजे किती? 2/3. मग 2/3 उत्तर येण्यासाठी आपल्याकडे अंतर आहे 40 किलोमीटर. प्रवाहाचा वेग आहे 20 किलोमीटर. मग 20 मध्ये किती मिळवले? म्हणजे 2/3. 20 मध्ये आपल्याला 40 मिळवावं लागतील बघा, बरोबर की नाही? मग तेव्हा 40/60 होईल का नाही? तेव्हा काय होईल? 40/60 होईल. म्हणजे प्रवाहाचा वेग, नावेचा वेग किती आहे? मग 20. नावेचा वेग किती आहे? 20. किती सोपं आहे का नाही? हे सोपं. प्रवाह याच्यातून काढणं अतिशय सोपं आहे. इथं 40 मिनिटं म्हटलं म्हणजे 40/60 आला का नाही? मग 40/60 आहे. इथं 40/60 येण्यासाठी काय करायचं? इथं ऑलरेडी 20 आहे, मग 20 मध्ये इकडे 40 मिळवायचं. झालं. नावेचा वेग 40 किलोमीटर. सोपं आहे ना? पाहूया अजून उदाहरण.
बघा आता उलट उदाहरण विचारलं. एका प्रवाहाचा वेग किती आहे? 10 किलोमीटर प्रति तास. म्हणजे हा समजा हा प्रवाह आहे आणि प्रवाहाचा वेग किती आहे? 10 किलोमीटर प्रति तास. एक जास्त प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आता जहाज इकडून असं उलट निघालं, असं उलट निघालं म्हणजे 10 मायनस करावं लागतील का नाही? काय करावं लागतील? 10. मग प्रवाहाचा वेग जहाजाचा वेग आहे ना एक्स मानू. जहाजाचा वेग काय मानू? एक्स मानू. एक्स मधून हे काय होईल? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने एक्स मायनस काय होईल? 10. एक्स मायनस काय होईल? 10. कळलं? 10 म्हणजे 10च्या वेगाने हे लोटेल, परंतु ते जे त्याचा एक्स्ट्रा वेग असेल त्याच्यामध्ये मायनस होईल. म्हणजे आता इथं अंतर घ्यायचं 20 किलोमीटर. अंतर किती घ्यायचं? 20 किलोमीटर. आणि प्रवाहाचा वेग काय घ्यायचं? एक्स वजा 10 घ्यायचं. एक्स वजा काय घ्यायचं? 10 घ्यायचं. बरोबर किती? 20 मिनिटं म्हणजे 20 छेद किती? 60 तास. 20 छेद 60. आता कशामधून 10 वजा केलं तर 60 येईल? कशामधून? 70 मधून. कशामधून? 70 मधून 10 वजा केलं तेव्हा 60 येईल. म्हणजे एक्स बरोबर किती आला? 70. कळलं का नाही तोंडी? 70 मधून जेव्हा 10 वजा केलं तेव्हा इथं 20 मिनिटं म्हणजे 20 छेद 60 तास ना, तेव्हा इथं 60 येईल. म्हणजेच प्रवाहाचा म्हणजे जहाजाचा वेग किती आहे? 70. तोंडी काढलं का नाही आपण? एकदम शॉर्टकट काढलं. बरोबर आहे ना? ठीक आहे. बघा एक बोट पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने 16 किलोमीटर 2 तासात जाते. प्रवाहाच्या दिशेने. आता हा समजा प्रवाह घ्या. प्रवाहाचा वेग माहिती आहे का आपल्याला? नाही. मग प्रवाहाचा वेग काय म्हणू आपण? प्रवाहाचा वेग एक्स मानू. काय मानू? एक्स मानू. प्रवाहाच्या दिशेने. आणि बोट जाते म्हणजे बोटीचा वेग काय आला? बोटीचा वेग कुठे दिलाय का? पावर बोटीचा वेग कुठेच दिला नाही म्हणजे काय? वाय मानू. बोटीचा वेग काय मानला? वाय. आता प्रवाहाच्या दिशेने जाते म्हणजे प्रवाहाचा वेग ऍड होईल आणि बोटीचा सुद्धा वेग ऍड होईल. म्हणजे एक्स अधिक वाय वेगाने ती प्रवाहाच्या दिशेने जाते. कळलं? कोणत्या वेगाने जाते? प्रवाहाच्या दिशेने एक्स अधिक वाय. पण ती किती किलोमीटर? 16 किलोमीटर. म्हणजे इथून तर इथपर्यंत 16 किलोमीटर जर अंतर असेल तर ती 2 तासात जाते. म्हणजे 16 किलोमीटर भागिले 2 म्हणजे 8 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते. म्हणजे एका तासात किती जाते? ती 8 किलोमीटर. कळलं का? 2 तासात किती? 16 किलोमीटर जाते ती. म्हणजे 1 तासात किती जाईल? ती 8 किलोमीटर. दोघांच्या एकत्रित वेगाने ती 1 तासात 8 किलोमीटर जाते. आता विरुद्ध बघा. तेच अंतर तेच म्हणजे एवढं 16 किलोमीटर धरायचं. विरुद्ध दिशेने म्हणजे इकडून यायचं असेल, इकडून जर यायचं असेल तर काय करायचं? बोटीच्या वेगातून प्रवाहाचा वेग काय करायचा? मायनस करायचा. म्हणजे वाय मायनस काय येईल? एक्स येईल. इकडून असं उलट जाताना. बरोबर. विरुद्ध दिशेला तिला 4 तास लागतात. म्हणजे 16 किलोमीटर अंतर किती तासात पार करते ती? 4 तासात. म्हणजे 4 चोक 16 म्हणजे 4 किलोमीटर वेग आला. किती वेग आला? 4. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 4 किलोमीटर वेग आणि प्रवाहाच्या दिशेने 8 किलोमीटर वेग. म्हणजे एक्स अधिक वाय जर केलं तर येतात 8. एक्स अधिक वाय बरोबर 8 येतात. आणि वाय मायनस एक्स केलं बघा. वाय आणि इकडे मायनस एक्स. आता याला चिन्ह नेऊन अधिक घ्या. वाय मायनस एक्स केलं तर किती उत्तर येतं? 4 उत्तर येतं. यांची बेरीज करा. बेरीज केली तर अधिक एक्स वजा एक्स कट होईल. हा एक वाय ना हा एक वाय. 2 वाय झाली. 2 वाय बरोबर किती झाली? 12 झाली. मग 2 इकडे भागिले करायचा. वाय बरोबर 12 भागिले 2 म्हणजे किती आलं? 6. म्हणजे बोटीचा वेग किती आला? 6 किलोमीटर. बोटीचा वेग किती आला? 6. मग बोटीचा जर 6 असेल तर याचा वेग किती असेल? 6 मध्ये किती मिळवतं? 8 येईल. 2 म्हणजेच याचा वेग किती आला? 2 आला. म्हणजे प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर आणि बोटीचा वेग 6 किलोमीटर. कळलं का तुम्हाला? एमपीएससी क्लर्क मध्ये विचारलेला प्रश्न आहे. एकदम सोपा आहे. बघा एक्स अधिक वाय वेगाने म्हणजे 8 किलोमीटर वेगाने जाते. म्हणजे 16 किलोमीटर 2 तासात जाते. आणि वाय मायनस एक्स वेगाने 16 किलोमीटर 4 तासात जाते. म्हणजे एका तासात 4 किलोमीटर जाते. मग एक्स अधिक वाय बरोबर 8 आणि वाय मायनस एक्स वजा. आता तुम्ही म्हणाल सर वाय मायनस एक्स का बरं लिहिला? हे वाय मायनस एक्सच लिहिलेले. हा वाय आहे ना याला अधिक चिन्ह नसलं म्हणजे अधिक समजायचं. वाय हा वायच्या खाली लिहिला म्हणून अधिक लिहिला. वजा एक्स हा इकडे लिहिला. अधिक एक्स वजा एक्स कट झालं. हा एक वाय हा एक वाय 2 वाय झाले. बरोबर 12 झाली. वाय इकडे भागिले केला तर किती उत्तर आलं? 6. म्हणजे संथ पाण्यात बोटीचा वेग किती असेल? 6 किलोमीटर प्रति तास. ओके. बघा सेम उदाहरणे. एक व्यक्ती 4 तासात 12 किलोमीटर पोहून जाते व परत येताना तेवढंच अंतर पोहण्यास त्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 6 तास लागतात. म्हणजे
एक व्यक्ती 4 तासात 12 किलोमीटर पोहून जाते बघा, अशी ती प्रवाहाच्या दिशेने गेली असेल ती 4 तासात 12 किलोमीटर म्हणजे 12/4 म्हणजे दर तासाला 3 किलोमीटर पोहत गेली ती. दर तासाला किती किलोमीटर? 3 किलोमीटर. कोणत्या दिशेने? प्रवाहाच्या दिशेने 3 किलोमीटर गेली. आणि प्रवाहाच्या दिशेने कोणाचा वेग असतो? प्रवाहाचाही असतो आणि पोहणाऱ्याचाही असतो. म्हणजे आपण हा कोणाचा वेग घेऊ? हा प्रवाहाचा घेऊ. कोणाचा वेग घेऊ? प्रवाह. आणि हा कोणाचा? व्यक्तीचा वेग घेऊ. काय घेऊ? व्यक्तीचा वेग. कळलं का? म्हणजे x अधिक y बरोबर किती? 3. x अधिक y बरोबर किती? 3. म्हणजे प्रवाहाचा वेग आणि व्यक्तीचा वेग एकत्र केला तर 3 किलोमीटर एका तासात जातो. 2 तासात 6 आणि 4 तासात 12. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हटलं, विरुद्ध दिशेने तर 12 किलोमीटर अंतर, 12 किलोमीटर अंतर कोणत्या वेगाने येते? ते तेवढेच अंतर पोहण्यास प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 6 तास लागतात. म्हणजे 12/6 म्हणजे किती? 2. म्हणजे उलट येताना फक्त एका तासात तो 2 किलोमीटर येतोय. मग इथं काय करावं लागेल? व्यक्तीच्या वेगातून प्रवाहाचा वेग काय करावा लागेल? मायनस करावा लागेल. y वजा x बरोबर किती? 2. बरोबर आहे ना? x अधिक y दोघांचा वेग एकत्रित 3 आहे. दोघांच्या वेगांची वजाबाकी केली तर किती येते? 2 येते. मग y मायनस x, बघा y ला चिन्ह नाही म्हणजे आपण अधिक चिन्ह द्यायचं, बरोबर इथं 2 घ्यायचं. x कट झाला. 2y बरोबर किती? 2y बरोबर किती? 5 आलं. बरोबर. आणि y इकडे भागिले करायचं. y बरोबर 5/2 बरोबर किती? 2.5. बरोबर. मग 2.5 मध्ये 2.5 म्हणजे व्यक्तीचा वेग 2.5 आहे. मग 2.5 मध्ये प्रवाहाचा वेग किती आला? 0.5. तेव्हा 3 होतील ना. म्हणजे प्रवाहाचा वेग आला 0.5 आणि व्यक्तीचा वेग आला 2.5. व्यक्ती आणि प्रवाहाचा वेग अर्धा किलोमीटर प्रति तास. सोपं आहे का नाही? बघा, प्रवाहाच्या दिशेने जात होता तर दोघांची बेरीज केली. 12 किलोमीटर 4 तासात गेला म्हणजे एका तासात 3 किलोमीटर गेला. म्हणजे प्रवाहाचा वेग आणि व्यक्तीचा वेग एका तासात 3 किलोमीटर पार करतात. विरुद्ध दिशेने आला तर 12 किलोमीटर 6 तासात म्हणजे 2 किलोमीटर एका तासात आले ते. म्हणजे विरुद्ध दिशेने व्यक्तीच्या वेगातून प्रवाहाचा वेग y मायनस केला. y मायनस x बरोबर 2. x अधिक y बरोबर 3. y आणि y मायनस x बरोबर किती? 2. x कट केला. y 2 y बरोबर 5. इकडे 2 भागिले केला. 5/2 बरोबर किती? 2.5 किलोमीटर. म्हणजे त्याचा पोहण्याचा, त्या व्यक्तीचा पोहण्याचा वेग आहे 2.5 किलोमीटर आणि प्रवाहाचा वेग आहे 0.5 किलोमीटर. बघा, आता मिक्स उदाहरण दिलं. मिक्स म्हणजे काय? जायचं बी आणि यायचं बी. 10 बघा, एका प्रवाहाची गती 5 किलोमीटर प्रति तास आहे. आता समजा हा प्रवाह आहे, प्रवाहाची गती किती आहे? 5 किलोमीटर. प्रवाहाची गती किती? 5. बघा, ही प्रवाहाची गती, प्रवाहाची गती. आणि प्रवाहाच्या दिशेने जायचं असेल तर प्रवाहाची गती मूळ वेगामध्ये ऍड होते. तर जहाजाचा वेग दिलाय का? जहाजाची स्थिर पाण्यातील गती किती? म्हणजे जहाजाचा वेग दिला नाही, मग किती घ्यायचा? x घ्यायचा. हा कोणाचा वेग? जहाजाचा वेग. कोणाचा वेग? जहाजाचा वेग. मग जहाजाचा वेग x आणि प्रवाहाचा वेग किती? 5. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जायचं असेल तर x अधिक 5 वेग असेल आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने यायचं असेल तर एक जहाजाच्या वेगातून प्रवाहाचा वेग काय करायचा? मायनस करायचा. कळलं? काय करायचं? मायनस करायचं. पण जायला अंतर किती आहे? आपल्याकडे सूत्र आहे अंतर भागिले वेग की बरोबर किती? अंतर भागिले वेग बरोबर किती? वेळ. बघा, एक जहाज 10 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन पुन्हा मूळ ठिकाणी परत येतं. म्हणजे ते जातं आणि येतं, हे दोघं 10 किलोमीटर अंतर आहे. दोघं किती किलोमीटर अंतर आहे? 10 किलोमीटर. म्हणजे 10 किलोमीटर ते जे आहे x अधिक 5 वेगाने गेलं. 10 किलोमीटर किती वेगाने गेलं? x अधिक 5 वेगाने. x अधिक 5 वेगाने आणि येताना 10 किलोमीटर x वजा 5 वेगाने. बघा, 10 किलोमीटर गेलं ते आणि 10 किलोमीटर आलं. 10 किलोमीटर जाऊन आलं म्हणजे 10 किलोमीटर गेलं आणि 10 किलोमीटर आलं. तर 10 किलोमीटर अंतर x अधिक 5 वेगाने, 10 किलोमीटर अंतर x वजा 5 वेगाने. म्हणजे हा जाण्याचा वेग प्रवाहाच्या दिशेने, हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येण्याचा वेग. एकत्रित वेग केला तेव्हा किती मिनिटं लागतात? 50 मिनिटं. आणि 50 मिनिटं म्हणजे काय? 50/60 तास. 50 मिनिटं म्हणजे काय? 50/60. आता या दोघांचं उत्तर, हे याचं उत्तर किती यायला पाहिजे?
50/60 उत्तर यायला पाहिजे. मग आपण हे बी सोडू शकतो. याने याला गुणायचं, याने याला गुणायचं, खाली दोघांचा गुणाकार करायचा. तसंही उदाहरण सोडू शकतो. मग तशा उदाहरणाला आपल्याला काय लागेल, थोडासा वेळ लागेल. आपण पर्यायातून जाऊया. आपण उत्तर किती यायला पाहिजे, आपण 50/60. मग एक्स बरोबर काय करू आपण, पहिला पर्याय घेऊ, किती 25 घेऊ. मग 10/25 अधिक 5, 10/25 अधिक 5 किती 30. 10 किती होतील 30. ज्यादा जाऊया, किती मानला आपण 25. कुठून मानला, पर्यायातून. पहिला 25 मानला, 25 अधिक 5 प्रवाहाच्या दिशेने 30 वेगाने जाईल. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय, कोणत्या वेगाने येईल, 10/25 वजा 5 किती 20. याचं उत्तर 50/60 जर आलं या दोघांचं उत्तर, तर समजून घ्यायचं एक्स बरोबर आपण 25 घेतलेलं बरोबर आहे. वाटल्यास हे करून पहा. याला असं करा, 1-1-0 कट करायचा, 1-1-0 कट करा. बे 1 बे, 3-1-3 आणि खाली 3-2 किती आलं 7. म्हणजे 5 किती आलं 7. आणि 50/60 म्हणजे किती 5 आलं का नाही, 5/6 म्हणजे 25 किलोमीटर उत्तर बरोबर आहे. काय 25 किलोमीटर उत्तर बरोबर आहे. अजून एकदा समजा बघा. प्रवाहाच्या ह्या दिशेने वेग, प्रवाहाच्या दिशेने वेळ, प्रवाहाच्या दिशेने वेळ, हा प्रवाहाच्या दिशेने x अधिक 5 वेगाने 10 किलोमीटर अधिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेळ, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय वेळ 10 किलोमीटर 1-5 वेगाने. तर 50/60 म्हणजे 50 मिनिटं लागले, म्हणजे 5/6. 50/60 म्हणजे 1-0-105/6. याचं उत्तर आपल्याला 5/6 यायला पाहिजे. इथे आपण पहिला पर्याय जेव्हा टाकला 25 अधिक 5, 10/25 अधिक 5 म्हणजे 30, 10/30 अधिक 10/25 म्हणजे 20, 10/20 असं जेव्हा टाकलं, 0-0 कट केला, 0-0 कट केला, 1/3 अधिक 1/2, 2 आणि एकाला गुणलं बे 1 बे, 3 आणि एकाला गुणलं 3-1-3, खाली दोघांचा गुणाकार 3-2-6 म्हणजे 3 आणि 2 5/6. किती उत्तर आलं 5/6. आणि 5/6 आहे का नाही उत्तर, म्हणजे आपला पहिला पर्याय 25 उत्तर बरोबर आहे. एमपीएससी विचारलेला प्रश्न आहे. अजून एक प्रश्न आहे, पाहूया बघा. संथ पाण्यात एका बोटीचा वेग 15 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे समजा ही संथ पाणी आहे असं, तर बोटीचा वेग किती आहे 15 किलोमीटर. ती बोट 6 तास 45 मिनिटात, किती तास 6 तास 45 मिनिटं म्हणजे 6.25 तास. 6 तास 45 मिनिटं असं जर म्हटलं, 6 तास 45 मिनिटं म्हणजे 6.75 तास. किती तास 6.75 तास. 6 तास 45 मिनिटात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 45 किलोमीटर जाऊन परत येते. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जाते आणि विरुद्ध दिशेने जाऊन ती विरुद्ध दिशेने जाते आणि प्रवाहाच्या दिशेने पुन्हा ती परत येते. 45 जाते 45 येते. किती वेळात 6 तास 45 मिनिटात. तर प्रवाहाचा वेग किती, मागचंच उदाहरण आहे. मग प्रवाहाचा वेग आपल्याला दिलेला नाही, मग आपण वाय मानला आणि बोटीचा वेग दिलाय तो किती मानला 15. आता प्रवाहाच्या दिशेने जर जायचं असेल, प्रवाहाच्या दिशेने, तर वेग काय होईल 15 अधिक वाय. कोणत्या वेगाने जाऊ आपण, बोटीचा बी वेग धरू आणि प्रवाहाचा वेग धरू, म्हणजे 15 अधिक वाय वेगाने जाऊ. किती अंतर जायचं आपल्याला 45, म्हणजे 45 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने लागलेला वेळ 45 किलोमीटर छेद 15 अधिक वाय. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लागलेला वेळ किती 15 मधून वाय काय करायचा मायनस करायचा, 45 छेद 15 वजा वाय. मग हा प्रवाहाच्या दिशेने लागलेला वेळ आणि हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लागलेला वेळ, विरुद्ध दिशेने लागलेला वेळ जास्त असेल, बरोबर किती 6.75 तास. आता 6.25 तास लिहिताना असं देखील लिहितो 6.3/4 तास असं देखील लिहितो आपण. किंवा याचं पुन्हा असं करतो 6 चोक 24 आणि 3 किती 27/4 तास असं देखील लिहितो. म्हणजे आता वाय मध्ये वाय कोणती संख्या घेतली म्हणजे उत्तर 27 किती यायला पाहिजे 4. एवढ्याचं उत्तर किती यायला पाहिजे 27/4. आपण हे सोडू शकतो 15 वजा वायनी याला गुणायचं, 15 अधिक वायनी याला गुणायचं, खाली दोघांचा गुणाकार करायचा, मग पुन्हा इकडचं तिकडं करत बसायचं. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपं काय घ्यायचं, पर्याय घ्यायचं. पहिला पर्याय घ्यायचा 5, म्हणजे 45/15 मध्ये 5 मिळवले किती 20 आणि 45/15 मध्ये 5 वजा केले किती आलं 10. उत्तर किती यायला पाहिजे आपलं 6.75 यायला पाहिजे किंवा 6.34 यायला पाहिजे किंवा 27/4. आता याचं उत्तर 27/4 आलं की तर समजून घ्यायचं 5 उत्तर बरोबर आहे. मग आता बघा दोघांचा छेद जर सारखा करून घेतला, इथं 2 आहे, इथं 20 आहे, इथं 10 आहे, मग याला 2 ने गुणून घ्या म्हणजे छेद सारखा करून बेरीज करणं सोपं जातं. म्हणजे 45/20 अधिक 90/20. मग 45/20 अधिक 90/20 म्हणजे किती
5 आणि हा शून्य किती 5, 9 4 किती 13, 135/20 किती 135/20. पण याला 5 ने भाग द्या, 5 चोक 20, 5 दुने 10, 13 10 गेला किती 3, 5 7 35, 27/4 आलं का नाही? काय आलं 27/4 आलं. म्हणजे 27/4 आलं म्हणजे वायच्या ठिकाणी 5 घेतलेलं बरोबर आहे. म्हणजे वायचा प्रवाहाचा वेग किती आहे 5 किलोमीटर आहे. कळलं का तुम्हाला? किंवा आपण वाटलंच हे सोडून पाहायचं, म्हणजे 27/4 तास आलं. 27/4 म्हणजे 4 पंचे 20, 4 सक 24, 4 सक किती 24, 3 उरले भाग जाते म्हणून दशांश चिन्ह. पुन्हा 4 7 28, 3 28 गेले 2, पुन्हा 20 झाले 4 पंचे 20, 6.75 तास आला का नाही? बरोबर आहे. म्हणजे प्रवाहाचा वेग किती आहे 5 किलोमीटर प्रति तास. म्हणजे हे असं उदाहरण असं डायरेक्ट सोडवण्यापेक्षा असं सोडवायला खूप वेळ लागेल, त्याच्यापेक्षा असं डायरेक्ट सोडवतं आपलं पटकन उत्तर निघेल. बघा एमपीएससी ने STI 2015 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. एकदम सोपा प्रश्न आहे, वेगाचाच प्रश्न आहे. अमोलला 1 किलोमीटर अंतर धावायला 4.5 मिनिट लागतात. बिट्टूला तेच अंतर धावायला म्हणजे 1 किलोमीटर धावायला 5 मिनिटं घेतो. जर त्यांना 1 किलोमीटर अंतरावरील ठिकाणी एकाच वेळी जायचे आहे तर अमोलने बिट्टूला किती अंतराची आघाडी द्यावी. आता बघा हा अमोल आहे. अमोल काय करतोय 1 किलोमीटर अंतर जातोय. समजा 1 किलोमीटर अंतर एवढे, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर 1000 मीटर. आता 1000 मीटर किती सेकंदात जातो, किती मिनिटात जातोय तो 4.5 मिनिटात. किती 4.5 मिनिटं. म्हणजे 4.5 मिनिटं म्हणजे किती 6 चोक 24 आणि ते अर्धा म्हणजे 270 सेकंद. हे कळलं का तुम्हाला? 1000 मीटर किती सेकंदात जातोय तो 270. आता बिट्टूला बी इथं पोहोचायचंय. बिट्टूला काय इथं पोहोचायचंय, पण बिट्टू याला पूर्ण वेळ हे करायला किती वेळ लागतो त्याला? बिट्टूला तेच अंतर धावायला 5 मिनिटं लागतात. म्हणजे 1000 मीटर अंतर त्याला 5 मिनिटं म्हणजे 6 म्हणजे 300 सेकंद लागतात. म्हणजे वेगवान कोण आला अमोल आला. अमोल 270 सेकंदात पोहोचून जातोय. याला मात्र 300 सेकंद लागतात. किती 300 सेकंद. मग आता याला काय करू आपण, हा 270 सेकंदात किती जातो ते पहिल्यांदा पाहू. हा 270 सेकंदात किती जातो 1000 जातो का नाही. मग हा बिट्टू 270 सेकंदात किती जातो ते पाहू. 300 सेकंदात 1000 मीटर जातो, तर 270 सेकंदामध्ये हा बिट्टू किती मीटर जातो हे आपण काढून घेऊ पहिल्यांदा. बरोबर. म्हणजे 1000 गुणिले काय करायचं मग 1000 गुणिले 270 बरोबर 300 गुणिले काय 300 इकडे काय करायचा गुणिले इकडे भागिले आणायचा. याचं उत्तर काढायचं. हा 1 निघाला, हा 1 निघाला, हा 1 निघाला, हा 1 निघाला. 3 1 3 3 9 7 100 गुणिले 9 किती 900 मीटर. किती मीटर 900. म्हणजे हा 1000 मीटर जातो तेव्हा हा किती जातो 900 मीटर जातो. हा 4.5 मिनिटात किती जातो 1000 मीटर. आणि हा 4.5 मिनिटात म्हणजे 270 सेकंदात किती जातो 900 मीटर. म्हणजे याला 900 मीटर अंतर जाता येईल. आपण काय करायचं, याला 900 100 राहिलं ना, हे 100 मीटर याला बिट्टूला पुढे काढून द्यायचं. 100 मीटर बिट्टूला काय करायचं पुढे काढायचं, इथं बिट्टूला उभं करायचं. मग आता बिट्टूला अंतर किती पार करायचे 100 मीटर ऑलरेडी गेलेला आहे तो. आता किती पार करायचे 900 करायचे. मग हा 4.5. आता बिट्टू काय करेल इथून तर इथपर्यंत 4.5 मिनिटात जाईल. बरोबर 4.5 मिनिटात इथं पोहोचेल. आणि हा इथून सुरुवात केली अमोलने तर 4.5 मिनिटात बरोबर इथं पोहोचेल. म्हणजे दोन्ही एकाच वेळी बरोबर तिथं पोहोचतील. म्हणजे अमोलने बिट्टूला 100 मीटर काय करायचं पुढे जाऊ द्यायचं आणि मग दोघांनी रनिंग सुरू करायची. दोन्ही सुरू केलं तर अमोल 4.5 मिनिटात तिथपर्यंत जाईल. याचा ऑलरेडी 100 झाले, हा 4.5 मिनिटात हे 900 जाईल. म्हणजे बरोबर 4.5 मिनिटांमध्ये हे दोन्ही पोहोचतील तिथं पोहोचतील. पण अमोलने बिट्टूला 100 मीटरची काय द्यायला पाहिजे आघाडी द्यायला पाहिजे. म्हणजे 100 मीटर बिट्टूला पुढे काढलं पाहिजे तेव्हाच ते 1 किलोमीटरच्या अंतरावर बरोबर पोहोचतील. एमपीएससीने 2015ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा ही काळकांबे किंवा वेगाची जी उदाहरणं आहेत ही वेगाची सगळी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत आणि एमपीएससीने विचारलेली सगळी उदाहरणं पाहिली. बरेच उदाहरणं याच्यामध्ये खूप सरावासाठी खूप सारे उदाहरणं आहेत. तर तुम्हाला नक्कीच हे याचा आपला प्रवाहाचा आणि जहाजाचा वेग तुम्हाला निश्चितच हे प्रकरण आवडलं असेल. एमपीएससीचे उदाहरणं आपण घेतलेली आहेत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली लाईक करा, कमेंट करा. काही याच्यावरती कोणताही दुसरा कोणता प्रश्न असेल
तर आणि तो जर तुम्हाला अडचणीचा वाटत असेल तर बिंदास माझा व्हॉट्सअप नंबरला फोन करा. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर टाकलेला आहे किंवा बाकीच्या व्हिडिओजमध्येही मी टाकलेला आहे. हे पुस्तक विकत घ्या आणि चांगला सराव करा. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील ते व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मला जॉईन करून घ्या. म्हणजे मी जे तयार केलेले व्हिडिओ आहेत ते गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील. विद्यार्थ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होईल. आणि गणित बुद्धिमत्तेसाठी याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेसाठी पोलीस भरतीमध्ये जवळपास निम्मे मार्क आहेत, म्हणजे 50 मार्क्स आहेत. किंवा इतर सगळ्याच परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे हे व्हिडिओ आहेत. तर हे व्हिडिओ पहा आणि चांगला अभ्यास करा. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. एवढंच मी सांगेन. थँक्यू. ऑल द बेस्ट.